घराण्याचे आणि अर्थात वडिलांचंही संगीत किराणा घराण्याचं, त्यामुळे तो वारसा माझ्याकडे आला आणि तो माझ्या यथाशक्ती तो चालू आहे. आणि गिरवाण भारतीच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही संस्कृत वेदही गाता, तर हा एक वेगळाच अनुभव असेल. काय वाटतं तुम्हाला त्याच्याविषयी आणि हे सुचलं कसं असं करावं? आकाशवाणीवर गिरवाण भारतीचा जो कार्यक्रम व्हायचा त्यामध्ये माझी एक शिष्या हा महिषासुरमर्दिनी असं तिने जी स्तोत्र तिथे सादर केली त्याची एक झलक ऐकू शकता. हो हो, ऐकवा ना जरूर. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी विष्णुजुते. आई गिरी नंदित नंदित मेदिनी विश्व विनोदिनी विष्णुजुते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. आई गिरी नंदित नंदित मेदिनी विश्व विनोदिनी विष्णुजुते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. वा, म्हणजे संस्कृत वेद हे आपल्या शास्त्रीय संगीतात न गायचं. म्हणजे आता मला वाटतं केदार राग होता, अशी ही काही कॉन्सेप्ट होती का? केदार राग होता. त्यामधल्या अनेक ज्या रचना त्या वेगवेगळ्या 10 मिनिटाच्या वेगवेगळ्या रागामध्ये मी बंदिशी केली होती. अच्छा, त्याची मी आपल्याला थोडी झलक दिली. राग मिया की मल्हार, या रागाचाही तुमचा एक वेगळा काहीतरी अनुभव आहे, त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. मिया मल्हार ह्यामध्ये जो मल्हार प्रकार आहे तर ह्या मल्हारमधनं अनेक गोष्टी आपल्या कानावर आहेत, पण त्याची प्रचिती मला आली आणि ती एका कार्यक्रमात मला मिळाली. तर त्याची एक झलक ऐका. काय प्रचिती होती ती? पावसाचा वर्षावच त्या दिवशी घडला आणि मे महिन्याचे दिवस होते आणि ते ठिकाण होतं अक्कलकोट. तर त्या तिथे मला रात्री 1च्या सुमारास हा मी राग सादर केल्यानंतर प्रत्यक्ष पावसाचाच तिथे अनुभूती आम्हाला सगळ्यांनाच मिळाली. वा वा, क्या बात आहे. मला ऐकायला आवडेल. उमड गुमड गणवरसे बुंदरिया. उमड गुमड गणवरसे बुंदरिया. उमड गुमड गणवरसे बुंदरिया. चलत पुरवैया सननन सननन. चलत पुरवैया सननन सननन. उमड गुमड गणवरसे बुंदरिया. चमक चमक चमके. चमक चमक चमके. चमक चमक चमके. बिजलिया चमक चमक चमके. आ